नमस्कार, महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला इंधन बचतीबाबत आवाहन केले आहे व या आवाहनाला अनुसरून अनेक राजकीय व्यक्तींनी आपल्या ताफ्यातील वाहन संख्या कमी करून पाठिंबा दर्शवला आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी देखील पेट्रोल गाडी न वापरता इलेक्ट्रिक गाडी वापरायला सुरुवात केली आहे. त्यासोबतच ते तळेगाव दाभाडे येथील जनतेला काय आवाहन करतात पाहूयात. नरेंद्रजी मोदी यांनी जे आवाहन केले जनतेला इंधन बचत करण्याचं, तर त्या संदर्भात आपण काय भूमिका बजावली आहे? आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी गेल्या 2 दिवसापूर्वी डिझेल पेट्रोल हे कमी वापर करा, ज्यांच्याकडे EV गाड्या असतील त्यांनी इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर करा, नाहीतर सार्वजनिक ज्या ट्रान्सपोर्ट आहे त्याचा वापर करा असं आव्हान केलं. सोनं खरेदी करू नका याचे देखील आव्हान केलं. आपल्या सर्वांना माहिती आहे की अमेरिका आणि इराण यांचं युद्ध त्या ठिकाणी चालू असताना खरं तर आत्ता युद्ध असं आपल्याला दिसत नाही आहे, परंतु आर्थिक नाड्या दाबण्याचं काम इराण आणि अमेरिका हॉर्मुझ खाडी जी आहे त्या खाडीच्या माध्यमातून करते. म्हणजे तिथून जी जहाजं आजपर्यंत येत होती त्याच्यापैकी आता फक्त 20% जहाजं आज संपूर्ण देशामध्ये जगामध्ये जात आहेत. आणि ह्यामुळं आपल्याला डिझेल किंवा पेट्रोल असेल, सोनं असेल हे खरेदी केलं तर आपली जी विदेशी मुद्रा आहे ती जर आपण बाहेर गेली तर आपलं रुपयाचं मूल्य हे कमी होणार आहे. त्यामुळं देशावरती आर्थिक संकट येऊ शकतं, महागाई वाढू शकते, डिझेल वाढू शकतं. त्यामुळं नरेंद्रजी मोदी यांनी पूर्ण नियोजन म्हणजे आपण पाहिलं की ज्यावेळी संपूर्ण देशामध्ये कोविडसारखा एवढी मोठी लाट त्या ठिकाणी आली होती तेव्हा देखील आपण भारत देश हा नेहमी जगासमोर जेव्हा अशी काही संकटं येतील त्यावेळी जगासमोर हात पसरायचा. परंतु कोविड असं एवढं मोठं संकट आल्यानंतर देखील नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने अतिशय चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी नियोजन केलं. त्यामुळं आपण कोविड संकट गेल्यानंतर आपला देशाने बाकीचे जे गरीब देश होते त्या देशांना मदत केली. त्यामुळं आज देखील मोदींनी ज्या अर्थी आपल्याला हे आव्हान केले 24 तासामध्ये त्यांनी 3 वेळा आपल्याला आव्हान केले. याचा अर्थ असा आहे की आपल्या संपूर्ण जगावरती आर्थिक संकट येऊ शकतं, त्याचं नियोजन हे पूर्वनियोजन केलं पाहिजे. त्यामुळं आपण सर्वांनी मोदींनी जे आव्हान केले ते आव्हानाला प्रतिसाद देत असताना आपल्याकडं जर इलेक्ट्रिक गाड्या असतील त्याचा वापर करा. जर आपल्याकडं सोनं आपण खरेदी करू नका, जेणेकरून आपली जे मुद्रा आहे विदेशी मुद्रा ती बाहेर जायला नको आणि त्याच्यामुळं आपल्या रुपयाचं मूल्य हे कमी व्हायला नको. त्यामुळं मोदींनी आव्हान केलं त्याला सगळ्या नागरिकांनी, तळगावकर नागरिकांनी प्रतिसाद द्यावा एवढं या ठिकाणी मी आव्हान करतो. आता तुम्ही म्हणालात की मोदीजींनी आवाहन केलेले आपल्या भारतातील जनतेला, तर तुम्ही या आव्हानाच्या संदर्भात आपली भूमिका कशी ठेवलेली आहे? म्हणजे तुम्ही स्वतः आता जसं त्यांनी इंधन कपात सांगितलं तर त्यासाठी कुठलं पाऊल उचललं आहे? मी स्वतः आता माझी इलेक्ट्रिक कार आहे, त्या इलेक्ट्रिक कारमध्ये मी 2 दिवसापासून त्या गाडीमध्येच फिरतो आहे. त्यामुळं मी देखील आता तळेगावकर नागरिकांना आव्हान करतो की जर आपल्याकडे इलेक्ट्रिक कार असेल, इलेक्ट्रिक व्हेकल असेल, मोटर असेल तर त्याचा वापर करा. सार्वजनिक ठिकाणी ज्या सार्वजनिक ट्रान्सपोर्ट आहे त्या ठिकाणचा देखील आपण वापर करावा अशी मी तळेगावकर नागरिकांना विनंती करतो. आणि जेणेकरून सोनं खरेदी केलं तर आपलं विदेशी मुद्राही बाहेर जाईल. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत बाहेर देशातनं खरेदी कराव्या लागतात आणि त्या डॉलरमध्ये खरेदी करावं लागतात. आणि डॉलर जर आपल्या देशातला कमी झाला तर आपलं मूल्य, रुपयाचं मूल्य कमी होईल. हे होते तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील. हे स्वतः आता इलेक्ट्रिक कारचा वापर करतायत आणि त्यांनी जनतेला आवाहन केलं आहे की होता होईल एवढं पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा किंवा इलेक्ट्रिक कार किंवा इलेक्ट्रिक बाईक याचा वापर करा आणि मोदीजींनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद द्या. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.